सहकार टॉपिक परीक्षेत विचारल नाही विचारल, आता आपल्याला विचारल ह्या अँगलनी काय काय करणं अपेक्षित आहे, तर त्यातले तत्व, एकतर समित्या आणि त्या समित्यांनी मेन्शन केलेली शिफारस केलेली तत्व, याच्यावर डायरेक्टली प्रश्न आहे बघा. सो 1995 वर्ष विचारलंय. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने सहकाराचे हे नवीन तत्व स्वीकारले, पॉईंट टू बी नोटेड. प्रश्नात क्लिअर कट हिंट दिली आहे. बरं, आता इथं समितीचं नाव विचारलंय का तुम्ही बघा. स्वेन अक्केबुक समिती आहे, कर्वे समिती आहे, अजूनही बऱ्याच. तर मग समितीनुसार कदाचित तुम्ही पाठ केला असेल. इथं कधी कधी आयोग प्रश्नात समिती दिलेली नाहीये, वर्ष दिलंय. सो वर्षानुसार आता बघा, एकतर क्लिअर कट जुनं तत्व नवीन तत्व ज्याला आपण म्हणतो सहकाराचे, आधुनिक तत्व आणि जुने तत्व. मग 1844ला पण काही तत्व आहेत जे खुली सभासत्व, लोकशाही नियंत्रण, ते सगळं. त्याच्यानंतर पुढं अजून गेला 1964ला डीजी कर्वे समिती, त्यांनी पण काय तत्व मांडलं. आणि आता 95ला जी मी सांगितलं स्वेन अक्केबुक समिती, तर त्या समितीनुसारचे हे तत्व आहेत. आता याची सुद्धा PDF परत सांगतो मटेरियल अवेलेबल आहे. इतर कुठल्या मोठ्या सोर्समधून सहकार टॉपिक करण्यापेक्षा सहकार टॉपिकची प्रॉपर मेन्स ओरिएंटेड नोट्स आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. ती पटकन प्रिंट काढून घ्यायची. त्याच्यामध्ये फार व्यवस्थित पद्धतीनं हे बॉक्स सेग्रेट केलेले आहेत. जुनी तत्व कुठली, नवीन तत्व कुठली आणि समितीनुसार काय काय ॲड झालेले आहेत. आता याच्यात बघा, ज्यावेळेला आपण डीजी कर्वे बघतो 1964ची, सहकाराअंतर्गत सहकार हे नवे आणि तत्व त्यांनीच सांगितलं फक्त, जे की त्यांचंच आहे. काही तत्व कॉमन आहेत जुन्यामध्ये, हे सहकाराअंतर्गत सहकार. आता ज्यांचं वाचन कन्फ्युजिंग आहे, परफेक्शन नाही आहे, तो हा पर्याय निवडायला बसलाय. पण हे कोणाचा आहे, डीजी कर्वेचा, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता आपल्याला विचारलंय का 95ची स्वेन अक्केबुक समिती, ते पण त्यांची कुठली तत्वे असं नाही. आता बऱ्याच समित्याची कॉमन तत्व आहेत, लक्षात घ्या. त्याला आपण नाही म्हणू शकत ही तत्व ह्या समितीची आहे. जी जुनी तत्व आहे ना 1844ची, तिथून पुढे आलेले सगळेच आहेत. त्यावेळी त्या समितीला वाटलं की हे 4-5 तसे ठेवावे, कामाचे आहेत, पण अजून हे एक त्याच्यामध्ये मिसिंग वाटलं म्हणून ते ॲड केलं. तर तेच इथं आपण विचारतोय. सो डीजी कर्वे समितीचं हे पूर्णतः नव्याने सुचवलेलं तत्व आहे, पण प्रश्नात ते विचारलं नाहीये. तर प्रश्नात विचारलं 95 स्वेन अक्केबुक. सो इथं मात्र त्यांचं क्लिअर कट सहकार शिक्षण पण नाही आणि लोकशाही प्रशासन पण नाही, समाज कल्याणाची भावना, हे त्यांनी नवीन तत्व सुचवलंय. पण ते मात्र आपल्या पर्यायामध्ये नाही. सो युअर आन्सर इज वरीलपैकी एकही नाही. आणि मग ह्याचं उत्तर काय आहे, समाज कल्याणाची भावना. बरं, तुमच्यापैकी किती जणांचा हा प्रश्न चुकला? आणि जर चुकला असेल तर अवघड अजिबात नव्हता. ना कन्सेप्टची अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग, डेप्थ, नथिंग. साधा सहकारावरचा एक फॅक्ट विचारलाय. मग आपण सहकाराबाबतचे साधे छोटे फॅक्ट, लिटरली तुम्ही जर एकदा नजर टाकली तर असं वाटतं की सर थोडं लक्ष दिलं, हातचा मार्ग होता. बघा ना, करा एकदा. समित्या नसेल केल्यात अजून करून घ्या. ते तत्व, जुनी तत्व, नवीन तत्व आणि समित्या वाईज काय काय नवीन ॲड झालंय, ही डायरेक्शन तुम्हाला मिळते का?